तर त्यांच्यासाठी सरप्राईजच होऊन जाईल. तर चला बनवूया आपण. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आमच्या प्रिन्सची झाली आहे स्कूल सुरू. समर वेकेशन संपलेले आहे त्याचे आणि त्याची स्कूल पण चालू झालेली आहे. आणि प्रिन्स आला आहे स्कूलमध्ये. त्याने त्याची बॅग लावलेली आहे. तेव्हा प्रिन्स रेडी झाला आहे स्कूलसाठी. पाहतो कसं चालला आहे तयारी करून. दे ना, मी देते ना तुला. दे ना माझ्याकडे. तर तिला वाटत आहे काहीतरी खायचं आहे म्हणून. क्या फिर मेरी दुकान से क्या? लेके दे रहे हो क्या? ये अच्छे नहीं है। अरे बेकरी से भी बेकरी से लूंगा। क्या होता वो बाहर से लेना क्यों? हो, तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. ती पण खोकलत आहे खूप. तिला ताप आलेला आहे. डान्स कर, डान्स. बस रे बेटू. हो ना, थांब बाबा. बाय बाय फ्रेंड. प्रिन्स गेलेला आहे स्कूलमध्ये. आता माझा स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे, पण बाकीचे कामं आहेत मला बाकी. ते मी कामं करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. A few moments later. आमचं झालं होतं कूलर बंद. प्रिन्सच्या पप्पानं काहीतरी जुगाड करून कूलर सुरू केला आहे आमचा. काय झालं होतं? काय जाम होतो ना बाका नाही. पण आता कसं लागलं मग? आतापर्यंत ट्राय केलं तर नव्हतं लागलं ना. प्रिन्स, पप्पाने मॅजिक कर दिया. फेकून देऊ म्हणून म्हणाले होते. फेकून देऊ म्हणून म्हणाले होते. झालं कूलर सुरू. पापा ही घर पे बहुत क्या कुछ भी करके कुछ तो करते हैं. हां, वो चालू कर देते नाही. आणि प्रिन्स इकडे जेवण करता. प्रिन्स काय जेवण करता रे? अंडा करी. अंडा करी. ठीक आहे मार. तुम्हाला Your जेवायला favorite. येतो म्हणताय. हो, हो. रिदू काय पाहून तुम्हाला का जेवायला येतो. जेवायला येतो म्हणताय. रिदू तिकडं लोटांगण घालत आहे. ठीक आहे, कर जेवण. टेस्टी आहे म्हणत आहे. मजा मजा. जेव जेव मग. रिदू बायचं म्हणतो. लिदू टेस्ट तरी पीस हाय. लिदू हाय. रिदू ग हाय हाय. ऊपर है. A few moments later. लागत आहे ना मला. दूध आहे का दिवस उलट फिरू का? नाही. हा कपडे केस आहे तसंच होते. घसरून जाते. बेड बी लवकरच बसते. दोनालाच बसते. एकच आहे ना. त्या डब्यामध्ये आपला A few moments later. तर प्रिन्स पप्पा बाहेर गेलेले आहेत आणि आता मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवते म्हणून म्हणत आहे. तर मी आज त्यांच्यासाठी बनवत आहे शेंगदाणे आणि गुळाच्या पोळ्या. हे बघा, शेंगदाणे मी घेतलेले आहेत. आधी हे साफ करून घेतले आहेत शेंगदाणे मी, आणि ह्याला भाजून घेते. आणि मी गुळपोळ्या बनवत आहेत. मी त्यांना सांगितलेलं नाही आहे की मी शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवणार आहेत म्हणून. तर त्यांच्यासाठी सरप्राईजच होऊन जाईल. तर चला बनवूया आपण शेंगदाण्याच्या पोळ्या. आधी मी हे शेंगदाणे घेतलेले आहे, अंदाजानेच घेतलेले आहे, काही मोजून वगैरे घेतलेले नाही. तर शेंगदाणे मी साफ करून घेते आणि भाजून घेते. तर मी काही रेसिपी वगैरे सांगणार नाही आहे, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे गुळपोळ्याच्या गुळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या सगळ्यांनाच बनवता येत आहे. तर मी काही रेसिपी वगैरे आज शेअर करणार नाही आहे. फक्त मी सांगत आहे की मी बनवायला लागलेली आहे
आणि सगळ्यात पहिल्यांदा हे बघा मी भाजून घेत आहे, शेंगदाणे छान भाजून घेते आणि त्याचं बारीक करून घेते. मम्मी बनवता पप्पासाठी गुळाची पोळी. पप्पाला माहीतच नाही नाही रे बाबा. हो. हे बघा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ओ आणि गुळ किसत आहे मी. गुळाची छिलकी काढू. छिलके काढता येते तुला? हे बघा गुळ किसून घेत आहे मी ते बसून. आणि प्रिन्स म्हणत आहे मला हेल्प करतो म्हणून आणि छिलके काढतो म्हणून म्हणत आहे. इकडून बघ प्रिन्स छिलके काढून देते, तुम्हाला हेल्प करते. पण पप्पाला सांगू नको आपण बनवत आहे म्हणून. पप्पासाठी सरप्राईज आहे पप्पाला. निघत आहे. हे बघ असं करायचं. शिवा देऊन झाल्या, झगडून झालं. आता काहीतरी आहे तुमच्या मम्मी अंजा काय ते सरप्राईज. मी बोल डोळे बंद कर. अच्छा तू डोळे बंद करते. बरं ठीक आहे. सरप्राईज. ई गुराची पोळी. आय लव्ह. जेवण जेवण वाचाय म्हटलं. जेवण वाचाय. हो ना जाऊ. जेवण झाल्यावर खाणं कशी झाली आहे? मस्त गोड छान गेला. राग मला आला तर तुम्हाला नाही. राग मला आला होता तुम्हाला नाही काही. का स्पेशल आम्ही तुमच्यासाठी बनवलं. मस्त गोड. मी आणि मम्मीसाठी लाव. शेंगदाणे खाना लेके आओ. अजून एक खांडी. ठीक आहे. आवडलं नाही हे? हो इथं ठेव ना. तिथं कुठे नाही. इथं ठेव. हे खाता का अजून? हो जेवण झालं. एक हा खा ना खा ना. गुळाचं आहे ना बटू. याचं फोकस मध्ये. अहो हातानं खायचं राहते हो, डायरेक्ट तोंडालाच नाही लावायचं. कोण हातानं खाते? तोंडाने चावून नुसतं खाते. पण डायरेक्ट तोंडाला कोणीच नाही लावत ना. नाही रे प्लीज जेवते. हो ठीक आहे. ते सॉक्स बडे हो गए. सॉक्स नाही का माहिती, मी इथं ठेवले होते धुवून. अजिबात दिसतच नाही. कुठं गेले कुठं नाही. ते नवीन आणा लागला मग रिकामच. चूहे खा गए या बिल्ली निकल गई. पुरा घर धुंडली या महिने नाही रे बाबा. पूर्ण कपडे शोधून पूर्ण काढू पाहिले. त्याचं तिथे पाहिले, इकडे पाहिले, सगळं पाहिलं नाही मिळालं. किती पाहिजे? शूज तर मी धुवून ठेवले ना. वाढलं नाही आहे. जाऊ, खाऊ. हो ठीक आहे थांबा जेवणांत म्हणते नाही रे प्रिन्स. कशी आहे प्रिन्स भाजी? टेस्टी आहे. मग भाजी संपवशील का उरून राहील टाटामध्ये? तूने बैगन नहीं लिया ना? तुम्हाला सरप्राईज आवडलं का नाही? छान आवडलं. असं रोज दूध दिलं तर खूप छान होईल. तुझं तुम्हाला शुगर 500-600 जाईल ना. गुळा नाही ना. लिमिटच पाहिजे कोणत्या गोष्टीचं नाही का रे बाबा. मग चला जेवू आम्ही. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी जे सरप्राईज प्लॅन केलेलं होतं प्रिन्सच्या पप्पासाठी ते त्यांना खूप आवडलं. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल. पण मी जसं आधी म्हटलं होतं की ती प्रिन्सचे पप्पा बाहेर गेलेले आहेत तर त्यांनी माझ्यासाठी आणलेली आहे रसमलाई. तर रसमलाई त्यांना माहिती आहे मला तेवढं काही आवडत वगैरे नाही, पण त्यांना दिसलं तर त्यांनी माझ्यासाठी घेऊन आलेलं आहे की बघ प्रिन्सनं कसे कपडे. माझ्यासाठी रसमलाई आणलेली आहे आणि खाऊन पाहते कशी आहे तर ती. आणि इथेच हा व्लॉग आजचा संपवते मी. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.